7 जन्मों तक मुझे तेरा साथ नहीं चाहिए। मुझे तो जन्मों जन्म तक तेरा साथ चाहिए। 7 जन्मों तक मुझे तेरा साथ नहीं चाहिए। मुझे तो जन्मों जन्म तक तेरा साथ चाहिए। आता जो तुम्ही प्रीमियममध्ये फ्रेंडशिप व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. तर इथे सिम्पली कॅपकट ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला एक मटेरियलमध्ये बीट व्हिडिओ दिली तर तुम्हाला इथे सिलेक्ट करून इथून ॲड करायचं आहे. येथे तुम्हाला थोडं समजून घ्यायचं आहे कशाप्रकारे बीट आहेत त्या. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण 4च बीट दिलेले आहेत. सिम्पली तुम्हाला इथे बघायचं 1-2 जी बीट आहे कुठे चेंज होते ते इथे आल्यानंतर आपली इथे जी बीट आहे त्याशिवाय इथून चेंज होते. त्या आधी आपल्याला काय करायचं 2 PNG ॲड करून घेऊया. त्याच्यानंतर आपण बीट कट करूया. तर इथून आपल्याला काय करायचं PNG ॲड करण्यासाठी सिम्पली पहिल्यांदा उठायचे. आल्यानंतर इथून तुम्हाला इथे ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून प्ले करून बघायचं कोणतं PNG आहे. इथे आपले एक PNG ॲड लिहिलं आहे. ओके, तर इथे जे आपले PNG आहे इथून ॲड करून घ्या. सिम्पली ॲड करण्यासाठी ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि आपले जे पहिले PNG इथून ॲड करायचे सिम्पली अशिवाय करायचं. इथून आपण ॲड करूया हे जे PNG आहे ते. ॲड केल्यानंतर हे PNG आपले कुठपर्यंत म्हणजे ते बघायचे ते दुसरं PNG इथून अशिवाय चेंज होईल. एक PNG तर आपण पहिले जे PNG इथून ॲड करून घेऊया. त्याच्यानंतर त्याच PNG वरती क्लिक करूया. हे जे PNG आहे अशिवाय जिथून दुसरं आपले PNG चेंज होते तितके आणूया. त्याच्यानंतर आपले इथे थांबायचे पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे. दुसरे जे हे PNG इथून ॲड करायचे हे जे PNG आहे कुठपर्यंत येते ते आपल्याला बघायचं अशा प्रकारे. तर इथं आपण प्ले करून बघूया. ओके, तर इथपर्यंत येत आहे. तर आपण सिम्पली काय करूया हे जे PNG आपल्या इथपर्यंत आणूया. जे आपलं तिसरं PNG जिथून बदलते तितके अशा प्रकारे. तर इथून तुम्हाला परफेक्टली इथून ॲड करायचं आहे. ओके, इथून बदल तर इथून कमी करूया. त्याच्यानंतर पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जे आपलं तिसरे इमोजी PNG आहे इथून ॲड करायचे आणि ह्याची लेंथ आपल्या शेवटपर्यंत न्यायची. आता तुम्हाला काय करायचं इथून जे आपले 1-2 बीट बदलत आहे ते अशा प्रकारे. तर इथे तुम्ही बघू शकाल की 1-2 आपली इथे बीट बदलत आहे. तर सिम्पली तेच व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याची पुढची जी बीट आहे कुठे बदलते ते बघायचे. तर इथे आपली बदलत आहे तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं. आता आपल्या दुसरी बीट बघायची कुठे म्हणजे तिसरी आणि चौथी त्याच्या पुढची बीट आहे ती. तर इथे आपली बदलत आहे. ओके, इथे आपली बदलत आहे अशा प्रकारे. तर इथून आपल्या सिम्पली त्या व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून हा व्हिडिओ कट केल्यानंतर ह्यामध्ये आपल्या फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड करण्यासाठी ही जी लेअर आहे त्यावरती क्लिक करायचे. थोडं स्क्रोल करून इथे रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. जो पण तुमचा ते तुमच्या मित्रांबरोबर फोटो असेल सिम्पली अशिवाय सिलेक्ट करायचा आहे आणि 2 बोटांनी सेट करायचं आहे. तुम्ही ते परफेक्ट सेट करायचं म्हणजे जसं इथे आपण केलं आहे तशावेळी मी थोडे ते व्हिडिओमध्ये सांगण्यासाठी थोडा परफेक्ट नसेल बसला. त्याच्यानंतर आपल्या सेम दुसरी जी बीट आहे तिथे यायचे त्याला सेम रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो आपला फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर हा फोटो ॲड केल्यानंतर आपल्या पुन्हा 2 बोटांनी सेट करायचा अशिवाय आणि मध्यभागी आणून ठेवायचा आहे. परत आपल्या तिसरी जी बीट आहे तिथे यायचं आहे. पुन्हा रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून जो आपला फोटो इथून ॲड करून घेऊ आपण. ओके, इथून अशिवाय ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर हा शेवटची आपली बीट राहिली त्याला पण घेऊन देऊया ॲड करून फोटो. तर सिम्पली अशिवाय सिलेक्ट करूया आणि मध्यभागी आणूया हा जो फोटो आहे तो. ओके, अशिवाय आणल्यानंतर इथून आपले जे फोटो आहेत तिथे ॲड होऊन जातील. तुम्ही इथे परफेक्ट ॲड करून घ्या. मी म्हणजे व्हिडिओमध्ये सांगता नाही ना परफेक्ट ॲड करण्यात खूप टाईम जाईल. त्याच्यामुळे अशा प्रकारे ॲड करून घेतली आहे तुम्हाला थोडं इथे समजून जाईल त्याच्या प्रकारे. तर इथून हे PNG आहेत म्हणजे फोटो आहेत ते ॲड होऊन जातील. इथे आपले आता PNG इफेक्ट द्यायचे. तर हे जे पहिले PNG त्यावरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला ॲनिमेशनचा ऑप्शन आहे 4 नंबरला त्यावरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला इनमध्ये थांबायचे आणि इथून तुम्हाला फेड इनचा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ आहे 1.0 ठेवून अशा वेळेला आणि इथून ठेवल्यानंतर आउटमध्ये जायचं. इथून तुम्हाला फेड आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. सेम इफेक्ट आपल्या दुसऱ्या PNGला द्यायचा आहे. दुसरं जे PNG आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथून फेड इनचा इफेक्ट सिलेक्ट करून ह्याची जी लेंथ आहे 1.0 ठेवायची. आउटमध्ये जाऊन इथून फेड आउटचा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे आपलं तिसरं इमोजी PNG ते द्यायचे त्या PNGवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथून तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हे जे आपला दुसरा फोटो आहे ते त्या फोटोवरती क्लिक करायचे.
इथे तुम्हाला ॲनिमेशनचा ऑप्शन आता 3 नंबरला मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला रॉक वर्टिकल नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो आपला तिसरा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सेक 3चा. इथून सिलेक्ट करून घ्यायचा. अशा वेळेला सिलेक्ट केल्यानंतर आपल्या हा जो आपला चौथा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे अशा सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. अशा वेळेला फोटोला आणि PNGला इफेक्ट आहे ते देऊन घ्यायचे. तिथून हे जे इफेक्ट आहे दिल्यानंतर इथून बॅक करायचे आणि सिम्पली पाहिल्याने जुटे आल्यानंतर इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. आता तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचे आणि ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये द्यायचे. अशा प्रकारे इथून तुम्हाला हॅलो ब्लरचा एक इफेक्ट मिळून जाईल 2 नंबरला, तो इथून सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. स्पीड आहे ते आपल्याला फक्त इथे 10 ठेवायचे आणि इंटेन्सिटी आहे ती संपूर्ण यायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्या त्याच लेअरवरती क्लिक करायचे. डुप्लिकेट ऑप्शन 3 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला रिप्लेचं ऑप्शन 2 नंबरला आहे त्यावरती क्लिक करायचे. इथून तुम्हाला लेन्सच्या ऑप्शनमध्ये द्यायचे आणि इथून एक इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला झूम लेन्सचा, तो इथून इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तर कुठे गेला आपण बघूया इफेक्ट आहे तो. इथून सिलेक्ट करूया अशा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचं, स्पीड संपूर्ण 0 करायचे, रेंज फक्त आपली 5 ठेवायची आहे अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे 6 सेकंद आहे इथे टाइम लाईनीला बघू शकाल की 6 सेकंदाचे तिथे यायचे. आल्यानंतर आपल्याला आहे ना व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. लेन्सच्या ऑप्शनमध्ये थांबून इथून तुम्हाला ऑप्टिकल झूम नावाचा हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची लेंथ अशा वेळी कमी करायची आणि इथून कमी केल्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन इथे स्पीड आहे ते संपूर्ण करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला आहे ना हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचे. इथे आल्यानंतर आता आपल्याला आहे ना बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लोइंग स्लाइड्समध्ये आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल तो सिलेक्ट करायचा. गोष्टचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची लेंथ आहे अशा वेळी कमी करायची, जेवढा आपला दुसरा फोटो आहे तेवढीच ठेवायचे आणि ॲडजस्टमध्ये जाऊन जो पण तुम्हाला इथे कलर आवडेल तो तुम्ही इथून ठेवू शकता आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. पुन्हा आपल्या त्याच लेअरवरती क्लिक करायचे, डुप्लिकेट करायची आणि हीच लेअर आहे त्याच्यावर थोडं पुश करून आपल्या जो हा तिसरा फोटो आहे तिथे आणायची. अशा प्रकारे आणल्यानंतर ही लेअर आपल्या जेवढा तिसरा फोटो आहे तेवढी ठेवायची, पुन्हा डुप्लिकेट करायची आणि हीच लेअर आपल्या चौथ्या फोटोला आणायची अशा प्रकारे आणि जेवढा आपला चौथा फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो आहे तिथे म्हणजे ही जी लेअर ॲड केली गोष्ट लेअर आहे ती आपण बॉडी इफेक्टमधून ती जी लेअर आहे तिथे त्यावरती क्लिक करायचं, रिप्लेच्या ऑप्शनमध्ये जायचं आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे तो म्हणजे फ्लेम विन्सचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे इथून लागून जाईल. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा म्हणजे लेअर आहे आत्ता ॲड केलेला आपण त्याच लेअरवरती क्लिक करायचे. पुन्हा रिप्लेच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला आहे ना एक इफेक्ट मिळून जाईल रोलिंग फिल्म्स हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि सिम्पली ॲडजस्टमध्ये जाऊन जो पण तुम्हाला इथे कलर आवडेल इथून ठेवायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे. इथून तुमचा जो व्हिडिओ आहे अशा एक्सपोर्ट होऊन जाईल.